स्थानिकांना डावलून कुठेतरी आयात उमेदवार तुम्ही अपक्ष उमेदवारी असं दाखल केला, काय सांगणार? आज मी इथे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे. सर्व जिल्हा स्तरातून तालुका स्तरातून मला या बाबतीत फोन आले. हे एक मतदारसंघ असा आहे जिथे 14 लोक इच्छुक होते. त्या 14 उमेदवारापैकी एक तरी स्थानिक उमेदवार त्याला जर तिकीट दिलं असतं तर नेहमी माघार घेतली. परंतु 14तल्या एकालाही न देता बाहेरचा तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघावर अन्याय केलेला आहे. त्या अन्यायाचं प्रतीक म्हणून आम्ही इथे अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. माझ्याबरोबर आणखी सुद्धा लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. परंतु सर्वांनी निषेध म्हणून हा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा निषेध मतदारसंघात नक्की लोक आपल्या मतदानाच्या रूपात दाखवून देतील याची मला खात्री आहे. तुमच्याकडे राणे समर्थक म्हणून पाहिलं जातं, तुमची जशी ओळख आहे, आज तुमचं तिकीट डावलल्यानंतर अशा पद्धतीची चर्चा होतात, त्याबद्दल 29 वर्ष राणे साहेबांबरोबर मी काम करतोय. मी त्यांच्याही कानावर घालून आलेलो होतो मला उमेदवारी द्या म्हणून. मी तळवडे मतदारसंघात इच्छुक आहे म्हणून. परंतु पक्षाने विचार केला नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, पक्षाच्या काही अडचणी असतील, त्यांनी त्याचा विचार केला. मी माझा विचार करतो. आता वय वर्ष 52 आहे माझं आणि ह्याच्या पलीकडे मी पुढे जाऊन राजकारण किती दिवस करणार. त्यामुळे लढून मरावं या उद्देशाने ही निवडणूक मी लढवतो. वरिष्ठांकडून आपला अर्ज किंवा काही दबाव तंत्र वापरलं गेलं माघार राहील. आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. एकदा ठरलंय ते ठरलंय. भले यातून पराभवाला सामोरं जावं लागलं तरी त्याची चिंता नाही. आता निश्चित ही उमेदवारी कायम राहील. ओके.